बघू शकता मित्रांनो, दोट घोणस काय ते कोणत्या जातीचे? नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो रामभाऊ इरतकर यांच्या शेडनेटमध्ये, मनोहर इरतकर यांच्या शेडनेटमध्ये, लोणारमध्ये, जिल्हा बुलढाणा. त्यांच्या शेडनेटमध्ये 2 साप दिसलेले त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आपण आलेलो. आम्हाला दगड द्याकडे मोठा मोठा दगड पाहिजे. नाही, हे पिशवी लावायला पाहिजे. तिकडे जाऊन हा तेवढा बी चालत. चालते सर कमी सर, मी इकडे जाऊ. मी तिकडे बस ते पलीकडे का? नाही मच्छी म्हणून खाली सारखं आरामशीर इकडे पाय इकडे होऊन जातो. मल्चिंग फाडावं लागणार का? फडा अडचण नाही तुमच्या हिशोबान. हे इकडे इकडे हो. काहीच टेन्शन नाही. बाजू तुम्ही याच्या खाली हे पण ह्याचे दिसते काय, हे जाड जाड खाली. ओके. बघू शकता मित्रांनो, दोट घोणस काय ते कोणत्या जातीचे? घोणस आहेत. घोणस घोणस आहे का? विषारी साप. एक नंबर विषारी साप आहे. घोणस हे 2. शांत बसेल ते. तर लक्ष द्या. हो हो. शांत आहे साहेब. कोणाला वाटलं उंदीर पकडेल का? काय म्हणते? नाही उंदीर नाही, सध्या त्यांचा मिलनाचा काळ असतो. हा हा हा. ह्यो गडबड करायला. हो नाही, लक्ष राहा, जात नाही आता कुठे. हो साहेबाचं स्पेशल चॅनल आहे, तुम्हाला लागेल तेवढे व्हिडिओ पाहायला भेटतात. ते किनील बी एका नेटात निघला होता ना साहेब. हो. कोणसा होता ना तो बी? एक नंबर विषारी तो. दोन्ही घोणस सापांना बॅग मध्ये पॅक केलेलं आहे. नर आणि मादा आहेत दोन्ही. सध्या मिलनाचा काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे साप निघत आहे. विषारी असलेला घोणस साप. या रामभाऊ इकडनं. हो. हे आहेत रामभाऊ इरतकर, ज्यांना तुम्हीच बघितले ना पहिले. मोठा भाऊ होता नेटात, ते काम करू लागला. त्याने मला फोन केला. मी साहेबांना मी म्हणलं तू फक्त ध्यान ठेव साहेब. बरं, आता हे सध्या थंडीच्या दिवसात ह्या सापांचा मिलनाचा काळ आहे. मोठ्या प्रमाणात हे साप बाहेर निघतात. थोडंसं लक्ष राहू द्या. खाली कुठं पाय ठेवताय हे बघणं फार जास्त महत्वाचं आहे. कारण आता किती वेळ झाला साप समोर आहे? 10 मिनिटांनी. काही केलं काहीच नाही, काय झालं नाही. कुठलाही साप आपल्याला काहीच करत नाही. पण जर त्याच्या अंगावर पाय जर साप मात्र 100% आहे. आता साप सगळीकडेच सापडल्यामुळे नाही. आता हे सध्या त्यांचा मिलन काळ आहे, त्याच्यामुळे 2-3 निघते त्या जागी. हो, आता काय करणार? नर कसा ओळखतो? नर लहान असतो, मादी मोठी असते. झाडेच सुरक्षित असतो. लवकर त्यांना याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे मानवी वस्तीपासून दूर जंगलामध्ये, अभयारण्यामध्ये सोडून घ्या. ठीक आहे, काळजी घ्या सांगितल्याप्रमाणे. आणि पायात शक्यतोवर मोठे बूट घालायचे, गमबूट. म्हणजे एखाद्याला त्याच्या अंगावर जरी पाय पडला तर साप पोटरीपर्यंत कुठेही जावतो. त्याच्या दंश आपल्याला होणार नाही एवढी खात्री राहते. पहिले पुनर्जन्म झाला. बर बर. 2 दिवस झाले काम करू राहिला. रोजगार भेटत नाही. मोदीने काय केलं? फुकट पैसे होते, रोजगार भेटेल. हे मित्रांनो, आता आपण रेस्क्यू केलेले दोन्ही घोणस साप, विषारी असलेले. हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं.
चावलेल्या जागेवर खूप जास्त वेदना होतात, खूप जास्त सूज येते. हिमोटॉक्सिक म्हणजे जे आपल्या ब्लडशी रिलेटेड असतं. सगळे जे ब्लड सेल्स जे आहेत ते डॅमेज होतात. सगळ्या ज्या वेन्स आहेत त्या फुटायला लागतात. रक्त जे आहे ते पूर्ण जेलीमध्ये कन्वर्ट होतं. गाठी होतात. लवकर जर उपचार नाही झाले तर किडनीवर परिणाम होतो आणि पेशंट डायलिसिसवर जातो. लवकरात लवकर जर उपचार झाले म्हणजे तसा आयडियल टाईम जो आहे तर 1-2 तासापर्यंतचा टाईम असतो. तेवढ्या वेळात जर आपण जर दवाखान्यात जर पोहोचलो तर माणसाचा जीव 100% वाचतो. जी मोठ्या साईजची ह्यामधली दिसते ती आहे फिमेल मादी, आणि जो लहान साईजचा जो दिसतोय तो नर आहे. शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे मोठे धब्बे ही ह्या सापांची ओळख. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. बघू शकता कशा प्रकारे आवाज चालू आहे त्याचा. विषारी घोणस साप, इंग्लिश नाव रसल्स वायपर आणि स्थानिक भाषेमध्ये परड म्हणतात. सध्या थंडीचा सीझन चालू झाल्यामुळे ह्या सापांचा थंडीच्या सीझनमध्ये मिलनाचा काळ असतो, मेटिंग पिरियड असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते साप निघतात. तर शेतात वावरताना जर कुठे जर कुकरच्या शेट्टीसारखा जर आवाज आला तर तिथपासून दूर जा, तिथे घोणस साप असू शकतो. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जर व्हिडिओ आवडला असेल, सांगितलेली माहिती जर आवडली असेल, केलेलं काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.